श्री स्वामी समर्थ. नमस्कार. तुमच्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत. तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर तो म्हणजे बघा पुरुषोत्तम मास, तसेच अधिक मास म्हटलं जातं किंवा मग धोंड्याचा महिना असं देखील म्हटलं जातं. मग तो कधी सुरू होणार आहे त्याबद्दलची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा. व्हिडिओला नवीन असताल लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. 2026 वर्ष आता अगदी 1 महिन्यावरच येऊन आलं आहे बघा. सर्वात पुण्यदायी मानला जाणारा धोंड्याचा महिना म्हणजेच पुरुषोत्तम महिना हा नेमका कधी सुरू होणार आहे, तसेच कधी संपतो, याचं महत्त्व काय आणि या महिन्यात नेमकं काय करावं, कोणत्या आपल्याला चुका ज्या आहेत त्या होऊ द्यायच्या नाहीत. आता धोंड्याच्या महिन्यालाच अधिक मास देखील म्हटलं जातं बघा. अधिक म्हणजे बघा हा महिना अधिक असतो बघा. मग आपल्याला या महिन्यामध्ये समजा कोणत्या चुका होऊ द्यायच्या नाहीत, तसेच कोणकोणत्या गोष्टी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे त्याबद्दल अगदी पंचांगानुसार शास्त्रानुसार आपण जाणून घेणार आहोत. आता अधिक मास लीप इयरमध्ये 1 दिवस वाढतो, पण आपल्या हिंदू पंचांगात एक संपूर्ण महिना वाढतो. हे का होतं? कारण चंद्रवर्ष आणि सूर्यवर्ष यांच्यात जो फरक आहे तो जुळवण्यासाठी हा अतिरिक्त महिना जोडला जातो. चंद्र 12 राशींची प्रदक्षिणा साधारण 28-29 दिवसात पूर्ण करतो, तर सूर्य एका राशीत जवळजवळ 30-31 दिवस थांबतो. यामुळे चंद्रवर्ष साधारण 354 दिवसांचे आणि सूर्यवर्ष 365 दिवसांचे असा फरक पडतो. हा 10-11 दिवसांचा फरक जशाच्या तसा राहिला तर ऋतूंची मांडणी बिघडेल. म्हणून दर 32 महिने 14-15 दिवसांनी अधिक मास येतो. शास्त्रामध्ये या महिन्याला पुरुषोत्तम मास म्हणून देखील ओळखलं जातं, कारण स्वतः भगवान श्री विष्णूंनी या महिन्याला माझं नाव द्या असं सांगितलं आहे. या महिन्यात श्रीकृष्ण, श्रीराम आणि भगवान विष्णू यांच्या उपासनेला खूप महत्त्व आहे. लोक अधिक महिन्यामध्ये धोंड्याचा महिना असं देखील म्हणतात. या महिन्यात केलेलं जप, तप, दान, धर्म, पूजा, स्तोत्र पठण याचं फळ अनेक पटींनी वाढतं असं शास्त्रात आहे. या महिन्यात कोणत्या गोष्टी कराव्यात तर 1 श्रीमद भगवद्गीतेचं मनापासून वाचन, 2 विष्णू सहस्त्रनाम, 3 पुरुषोत्तम मासाची कथा, 4 श्रीरामचरित्रमानस आणि काही विशिष्ट 5 दररोज किमान 108 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप. जर एवढ्या मोठ्या स्तोत्रांसाठी वेळ नसेल तरी फक्त मंत्र जप केला तरीही तेवढ्याच पुण्याचं फळ मिळतं. या महिन्यात शक्यतो 1 वेळचंच अन्न घ्यावं असंही काही परंपरामध्ये आहे आणि अजूनही काही व्यक्ती तसं करतात. यामुळे शरीर हलकं राहतं, मन जप तपासाठी स्थिर होतं. या महिन्यात दानाचं विशेष महत्त्व आहे. 1 गहू, 2 तांदूळ, मूग, दूध, दही, तूप, आवळा, तांदळाच्या पिठाचे पदार्थ, जिरे, साखर, खजूर अशा सात्विक वस्तूंचं दान केल्याने ग्रहदोषही शांत होतात. याचबरोबर अधिक मासात दीपदान अत्यंत शुभ मानलं जातं. आता मुख्य मुद्दा म्हणजे 2026 मध्ये अधिक मास कधी आहे? 2026 मध्ये अधिक मास मे महिन्यात येत आहे. 16 मे 2026 शनी अमावस्या आहे. या दिवशी वैशाख महिना समाप्त आणि 17 मे 2026 अधिक ज्येष्ठ महिन्याची सुरुवात आहे. या दिवशी चंद्रदर्शन आणि गंगा दशहराची सुरुवात. यापासून पुढे संपूर्ण 1 महिना हा अत्यंत पुण्यदायी पुरुषोत्तम मास राहणार आहे. 3-21 मे गुरुपुष्यामृत योग अतिशय शुभ. या दिवशी काहीही खरेदी केली, विशेष म्हणजे सोनं चांदी, ते अनेक पटीनं वाढतं असं शास्त्र सांगतं. धोंड्याच्या महिन्यात लोक अगदी पायातील जोडवे सुद्धा खरेदी करतात. चांदी लक्ष्मीप्रिय असल्याने या दिवशी चांदीच्या वस्तू घ्यायला खूपच चांगलं. नंतर 3 जून संकष्ट चतुर्थी, 11 जून कमला एकादशी, याच दिवशी पंचकही सुरू अमावस्या आणि याच दिवशी अधिक मास समाप्त. सोमवती अमावस्या असल्याने अधिक फळ वाढतं. 2026 वर्षात अंगारकी संकष्टी चतुर्थी 3दा येणार आहे. हे अत्यंत शुभयोग मानला जातं. अंगारकीच्या उपवासाचं फळ म्हणजे शास्त्रात लिहिलेल्या सर्व संकष्ट चतुर्थीचं एकत्र पुण्य.
धोंड्याच्या महिन्यात जावई मुलीला चांदीचे वाण देण्याची परंपरा अजूनही अनेक घरात चालते. चांदी हा सात्विक, शुभ आणि मनधन वाढवणारा धातू मानला जातो. तर 2026 मध्ये येणारा अधिक मास हा अत्यंत पवित्र असा वर्षातील सर्वात शुभ कालखंड मानला जातो. या महिन्याला पुरुषोत्तम मास, माधव मास असेही म्हणतात. या महिन्यात केलेली पूजा, जप, दान, पाठ, सेवा याचे फळ 100 पट जास्त लाभते. पण या महिन्यात काही चुका केल्या तर त्याचा परिणाम पूर्ण वर्षभर आपल्याला भोगावा लागतो. मग आता अधिक मासात कोणत्या चुका आपल्याला करायच्या नाहीत, तसेच कोणत्या पण समजा काही स्तोत्र मंत्र पठण केले तर आपल्याला किती पुण्य मिळेल, कोणत्या वागणुकीमुळे घरातील सुख कमी होते, अधिक मासात कोणती कामं करू नयेत, लग्न, साखरपुडा, गृहप्रवेश, नामकरण, मुंडन, मोठी मंगल कार्य, कुटुंबातील आनंदासाठी, ग्रहशांतीसाठी ही कामं या काळात टाळली जातात. तसेच या महिन्यात मांसाहार, मद्यपान, कांदा, लसूण आणि तिखट उडदाचे पदार्थही खाऊ नयेत. कोणत्याही नवीन कामाची सुरुवात नाही. अधिक मासात साधारण नवीन कामं, नवीन घरे, नवीन दाराची सुरुवात, नामकरण, गृहप्रवेश, लग्न, मुंज, वास्तुशांती अशी मोठी शुभकार्ये टाळली जातात. कारण हा महिना उपासना आणि आत्मशुद्धीचा आहे. घरात भांडण, राग, तापटपणा अजिबात नाही. हा महिना शांततेचा, जपाचा आहे. भांडण केल्यास पुण्य नष्ट होते असे म्हणतात. दररोज सूर्योदयापूर्वी उठणे टाळू नये. अधिक मासात ब्रह्ममुहूर्तात उठणे हे अनिवार्य मानले जाते. उशिरापर्यंत झोपणे पुण्य कमी करते. देवघर, देवांची मूर्ती अस्वच्छ ठेवू नये. अधिक मास म्हणजे सेवा, स्वच्छता आणि शुद्धता. देवघरात धूळ, जाळी, तुटकी मूर्ती ठेवणं अत्यंत अशुभ. तिखट वाणी, निंदा, चुगली अजिबात नाही. अधिक मासात कोणाचीही आपल्याला निंदा, नालस्ती करायची नाही. वाईट बोलणं टाळायचं आहे. पुण्य खूप वाढते. तसेच बघा, बोलल्यास पुण्य क्षीण होते. वाईट बोलल्यास पाप करणे, खोटं बोलणं नाही. या महिन्यात केलेलं पाप अनेक पटीनं वाढून फळ देतं. जास्त झोप, आळस टाळा. हा महिना तप, ध्यान, व्रत याचा आहे. अति आळस केल्यास पुण्य नष्ट होते. घरात जुना कचरा, तुटकी भांडी, नादुरुस्त वस्तू ठेवू नयेत. अधिक मासात घरातील कचरा साफ करणं अत्यंत शुभ आहे. काटकसर दान न करणे मोठी चूक. अधिक मासात दानाचे पवित्र फळ 100 पट वाढते. दान टाळणं म्हणजे पुण्य गमावणं. जास्त खर्च, दिखाऊपणा टाळा. हा महिना जोरात खर्च करण्याचा नसून साधेपणा आणि मर्यादेचा आहे. देवांचे व्रत अर्धवट सोडू नका. सुरू केलेला जप, व्रत, पाठ अर्धवट सोडणं चुकीचं मानलं जातं. मांस, मद्य, तिखट, राग वाढवणारे म्हणजे तामसिक, उग्रता या गोष्टी टाळा. अधिक मासात आपल्याला या गोष्टी जर समजा तामसिक आहारात वाढ जर केली तर पुण्य कमी होतं. रात्री उशिरा खाणे नाही. रात्री उशिरा जेवल्यास शरीर आणि मन शुद्ध राहत नाही. अनावश्यक गोष्टी शक्यतो टाळा. हा महिना जपाचा आहे. मोबाईलचा कमी वापर करा. घरात अंधार ठेवू नका. संध्याकाळी दीप लावणे अत्यंत शुभ. अधिक मासात लक्ष्मी प्रवेश वाढतो. वडीलधाऱ्यांचा अपमान अजिबात करू नका. वृद्धांचा अपमान हा सर्वात मोठा दोष. या महिन्यात तो गंभीर मानला जातो. चुकीचे खर्च, उधारी, कर्ज करू नका. अधिक मासात कर्ज घेणं अशुभ आहे. उधारी वाढवणं टाळा. महत्त्वाचे म्हणजे देवांची सेवा थांबवू नका. आपण हात जोडलेले कधीच आपले व्यर्थ जात नाही. भगवान श्रीहरी विष्णू सहस्त्रनाम, श्रीमद भगवद्गीता पठण, श्री स्वामी समर्थ जप, तसेच ओम नमः शिवाय, दत्तगुरु जप, रामनाम, श्रीराम जय राम, जय जय राम, उपवास, दान, पारायण, गरिबांना अन्नदान. अधिक मासात फक्त एक जादा महिना नाही. हा जीवन बदलवणारा आणि कर्मशुद्ध करणारा, पुण्य वाढवणारा हा एक काळ आहे. एक आपल्याला देवांची सेवा करण्याचा मिळणारा हा सुवर्ण काळ आहे आणि याचा आपल्याला सोनच करायचं आहे. बघा, घरामध्ये सुख येईल, अडथळे दूर होतील, मानसिक शांती मिळेल, धनवृद्धी, माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळेल असा हा पवित्र महिना आहे. तर अशा प्रकारे आपण आजच्या व्हिडिओमध्ये ही माहिती जाणून घेतलेली आहे. तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल, नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा आणि असे नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा. झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.